मी वेळची उपसरपंच आहोत. तर सीमावाद असा आहे की आम्ही जवळ-जवळ लहानपासून बघतोय की ही जागा महाराष्ट्राची होती. आता सध्या गुजरातवाले काम करतात. सध्या रस्ता बघा ना, हा रस्ता पण कोणी महाराष्ट्रवाला पण नाही बनवला आणि गुजरात पण नाही बनवला. सध्या सीमावादामुळे. आम्हाला पण एवढी त्रास आहे ना सध्या. ही इमारत पण आता सध्या गुजरातवालेच बनवत आहे. 5 मीटरच्या आतमध्ये. पहिले आधी हा महाराष्ट्रवाल्याचा कब्जा होता. काही कारणासाठी आता सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित ठेवायला पाहिजे दोन्ही राज्यांना बॉर्डरच्या विषयी. मोजणी आलेली ती का स्थगित झाली? ते काल आले होते. गुजरातचे पण तहसील आले होते आणि महाराष्ट्राचे पण तहसील आले होते. ते काही कारणासाठी काय हे झालं तर आम्हाला पण त्यांनी काही नाही कळवलं की कोणत्यामुळे स्थगिती झाली. राज्य सरकारने एवढाच पुढाकार घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची हद्द आहे ती निश्चित केली पाहिजे. कारण की गुजरातवाल्यांनी 1-1 किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे कामं वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजे. त्याचा पाठपुरावा आपल्याकडून सुरू आहे. हो, याच्या पाठपुरावा अगोदर माझे वडील असताना पाठपुरावा सर्व केलेले आहेत अशोकराव मंजोडे यांनी.